बागलाण तालुक्यातील उत्राणे राजपूर पांडे ग्रुप ग्रामपंचायतीची जलजीवन मिशन योजना निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायत सदस्य कोमल पगार यांनी बेमुदत उपोषण गेल्या 3 दिवसांपासून सुरू होते। प्रशासनाने दखल घेत योजनेअंतर्गत 97 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी समितीमार्फत 2 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी लेखी दिल्यानंतर गुरुवारी तहसीलदार कैलास सावडे व गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्या उपस्थितीत लिंबू पाणी देत पगार यांनी उपोषण सोडले। मंगळवारी उत्राणे ग्रामपंचायतीच्या सदस्या पगार यांनी सहकाऱ्यांसह उत्राणे ग्राम सचिवालय आवारात बेमुदत उपोषण सुरू केले होते। निवेदनात त्यांनी म्हटले आहे की जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे 97 लाख रुपयांच्या योजना कामास प्रारंभ करताना शासनाच्या मापदंडांना मुरड घातली आहे। शासनाच्या नियमांना हरताळ फासल्याचा आरोप पगार यांनी केला होता। ग्रामसभेत आवाज उठवत शासन दरबारी प्रयत्न करूनही अधिकाऱ्यांनी निवेदनाला केराची टोपली दाखवल्याने 2 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते। या उपोषण आंदोलनात कोमल पगार, अमित पगार, राहुल पगार, दिलीप पगार, जितेंद्र पगार, प्रमोद पगार, गावकरी आदी सहभागी झाले होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन दानी, नामपूर। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।